शेतकरी मित्रांनो, यासाठी शेती का करावी? तर आपण याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता. तर तो मराठवाड्यातील होता. आता आपण पश्चिम महाराष्ट्रात आहोत आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे हा पाण्याने सुजलन सपलम भाग आहे. आपण आता बघू शकता की आपण आपल्या चॅनलवरती याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला होता तो मुरमाड जमिनीचा होता आणि त्याचे आपण फायदे तोटे दोन्ही पण सांगितले होते. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनीत आहे आणि ही जमीन थोडीशी चौपट टाईप आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की ह्या शेतकऱ्यांनी नांगरट काढलेली आहे आणि अक्षरशः म्हणजे एकदम जमिनीची उलट पालट केल्यासारखी नांगरट झाली आहे. तर याच्यामध्ये नांगराची कॉस्ट एवढी पडलेली असेल शेतकऱ्यांना की कमसे कम 2,500 ते 3,000 रुपयाच्या एकरच्या वरती. कारण आपण बघू शकता की मोठाले ढेपाड आणि जमिनीची लेवल पार हुकलेली अशा प्रकारे नांगरट काढली आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथे जर यासाठी पद्धतीने जर शेती असते तर नांगरटीची जर गरज पडली नसते आणि जमिनीची म्हणजे एवढी चरबट ढेकळं निघाली नसते. तर आपण आपल्या कॅमेऱ्यानं बघू शकतो की बघा, हे केवढे मोठे ढेपाड निघलेले आहेत आणि ऊसाची जमीन आहे आणि जास्त नांगरट झाल्यामुळे जमिनीची पार वाट लागलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण अजून पण पारंपरिक शेती जर करत असाल तर एक एकरभर क्षेत्रावरती तरी यासाठी शेती करून बघावी प्रयोग तत्वावरती. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट जरूर करा.